नीट 2019 केमिस्ट्रीमध्ये मोटेगावकर क्लासेसचा सुबोध रनैर भारतात पहिला. एम्स आणि जिपमर मध्येही मोटेगावकर सरांचे आरसीसी पॅटर्न देशात हिट. मोटेगावकर क्लासेस, लातूर, नांदेड. दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार 24 मीटरचा हवा होता, मात्र काही ठिकाणी 18 मीटर तर काही ठिकाणी 12 मीटरचा केलाय. वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणं गरजेचं आहे, मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केल्याची माहिती दौंडचे अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान आणि दौंड नगर परिषदेचे नगरसेवक राजेश गायकवाड यांनी दिली आहे. हा रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरूपाची सूचना प्रशासनाला केली आहे, परंतु प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. तडका हॉटेल समोर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन स्थानिक नागरिकांबरोबर प्रशासनाच्या विरोधात दौंडकर जागे व्हा, रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या, दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही, अतिक्रमण काढा, दुर्घटना टाळा, तेरी भी चूप मेरी भी चूप, मायबाप सरकार जागे व्हा, आमदार खासदार जागे व्हा, दौंडकरांच्या जीवाशी खेळू नका, अशा स्वरूपाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. येथील नागरिकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी. नागरिकांच्या व्यवस्थेविषयी यांना आस्थाच नाही मुळात, कारण ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे होत्या ते देत नाही. पण ज्या दिलेल्या आहेत, गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, त्यातही तुम्ही काटछाट करताय. म्हणजे तो 14-18 मीटरचा जो रोड आहे त्यात तुम्ही काटछाट करताय. बरं, लोकांचे म्हणणं आहे, सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे की आम्ही अतिक्रमण काढायला तयार आहोत. मग प्रशासन असं मुद्दाम का करतंय किंवा हा रोड परत होणार आहे का? परत 30 वर्ष जो काय आम्हाला त्रास आम्ही सहन करतोय, 30-40 वर्ष, तो त्रास परत आम्हाला सहन करायचा आहे का? विद्यार्थ्यांना इथं जावं लागतंय. मग इथं अष्टविनायक रोड आहे, लोक बाहेरून गावावरून इथे येतात आणि त्या संदर्भात पण प्रशासन अजिबात म्हणजे काळजी घेत नाही. म्हणजे प्रशासनाला नेमकं करायचं काय आहे? शाळकर्मींना त्रास होतो, त्याबरोबर लेडीजला पण त्रास होतो. इथं वर्किंग करणाऱ्या लेडीज आहेत, अपडाऊन करतात किंवा शाळेत ट्युशनला सोडत जातात, लेडीज जातात टू व्हीलरवरनं, आणि इथं मोठमोठे ट्रक ड्रायव्हर भरपूर प्रमाणात येत असतात. त्यामुळे लेडीजला जाणं एवढं सोयीस्कर नाही आहे. आणि जे मुलं सायकलीवर वगैरे जातात ट्युशन्सला वगैरे, त्यांना पण हा रस्ता सोयीस्कर, तेव्हा पण मुलं खाली पडतात आणि जर त्याचा जीव गेला तर ह्याला जबाबदार कोणी राहू शकत नाही ना. ह्याचं जबाबदार आईवडिलांच त्याकडे पाहावं लागतं. परत याच्यामध्ये सरकारमध्ये काहीच लक्ष घालत नाही. त्यामुळे हा 24 मीटरचा रोड आहे तो तेवढाच ठेवावा आणि आमच्या दौंडकरांचं सहकार्य करावं अशी मी विनंती करते. दौंड शहरामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीनी जे काम चालू केलेले, खरं तर प्रत्येक शहरामध्ये साईडला सर्व्हिस रोड असावा, ड्रेनेज असावी, सेपरेट डक्ट असावे, मध्ये डिवायडर असावे. 24 मीटरच्या बाहेर हे काम करावं लागतं. पण आहे त्या 24 मीटरमध्ये या सर्व गोष्टी ॲडजस्ट करून हा रस्ता निव्वळ 11, 12, 13 मीटरचा दौंड शहरात केलेला आहे. अतिक्रमण काढायला किंवा भिंती काढायला या भागातले नागरिक तयार असताना सुद्धा अर्थपूर्ण चर्चा पहिल्यांदाच झाल्यामुळं अधिकारी लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे या रस्त्याबरोबर दौंड शहरातला अष्टविनायक महामार्ग असो किंवा इतर छोटे मोठे रस्ते असो, सर्वत्र अरुंदीकरण हा नवीन नियम या खात्याने चालू केलेला आहे. म्हणजे एखादा रस्ता रुंदीकरण करायचं, त्याच्याऐवजी अरुंदीकरण करतायत. म्हणून दौंड शहरातील सर्व पक्षीय कृती समिती आज इथं हजर आहे आणि यानंतर 2 दिवसामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, हाय काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन रयत परिषद, RPIचे सर्व गटतट सर्व दौंड शहरातील नागरिकांच्या वतीने दौंड शहर बंद आणि उग्र आंदोलन करण्यात येईल. याची या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि तातडीने हा रस्ता अतिशय मोठ्या प्रमाणावर 24 मीटरपर्यंत रुंद करावा. NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे.